पुण्यात पुन्हा गुंडगिरी डोकं वर काढते। 3 दिवसात गुंडगिरीच्या 2 घटना समोर आलेल्या आहेत। बुधवारी कोयत्यानं तरुणावर हल्ला, पुण्याच्या दत्तवाडीतील भर दुपारची भीतीदायक घटना, तर शुक्रवारी पुण्याच्या इंदिरानगर परिसरात 8 ते 10 जणांच्या टोळक्याचा धुडगूस पाहायला मिळालाय। गाड्यांची तोडफोड, शिवीगाळ, परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न। पुण्यात नेमकं चाललंय काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पुण्यामधील 2 गुंडगिरीच्या घटना आता 3 दिवसात समोर आलेल्या आहेत। पुण्यात पुन्हा गुंडगिरी डोकं वर काढते। बुधवारी कोयत्यानं तरुणावर हल्ला करण्यात आला। आपण ही 2 दृश्य पाहतोय। टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर दुसरीकडे तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला। पुण्याच्या दत्तवाडीतील भर दुपारची भीतीदायक ही घटना, तर शुक्रवारी पुण्याच्या इंदिरानगर परिसरात 8 ते 10 जणांच्या टोळक्याचा धुडगूस पाहायला मिळतोय। गाड्यांची तोडफोड, शिवीगाळ, परिसरात दहशत माजवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यात नेमकं चाललंय काय असा सवाल केला जातोय, कारण अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत। गुंडगिरीच्या 2 घटना या 3 दिवसांमधून आता समोर आलेल्या पाहायला मिळत आहेत। नीलम, खरं तर ज्या 2 घटना घडलेल्या आहेत त्या पुणे शहरातील दत्तवाडी आणि बिबेवाडी या परिसरामध्ये घडलेल्या आहेत। पहिली जी घटना आहे ती बुधवारची आहे। दुपारच्या सुमारास तो दत्तवाडीमध्ये ज्या पद्धतीने कोयता टोळी हातामध्ये शस्त्र घेऊन एका तरुणावरती हल्ला करताना दिसत आहेत, आणि कालची रात्रीची जी घटना आहे ती पुण्यातील पद्मावती भागामध्ये काल एका तरुणाला मारहाण झाली होती, आणि या तरुणाला मारहाण झाल्याच्या नंतर काही जे टोळकं होतं ते 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं दहशत बसवण्यासाठी बिबेवाडी इंदिरानगर परिसरात ही सगळी तोडफोड केलेली आहे। या आरोपींना बिबेवाडी पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून पुणे शहर आणि उपनगरामध्ये कोयता टोळीनं मोठ्या प्रमाणात वाहनांवरती लक्ष केलेलं आहे, अनेक गाड्यांची तोडफोड केलेली आहे। खरं तर पोलीस प्रशासनाने यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करताना दिसत आहेत, परंतु 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं की बुधवार आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या 2 ज्या घटना घडलेल्या आहेत त्या 2 घटना गंभीर आहेत। त्या दोन्ही आरोपीवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी जरी होत असली तरी या मुळात घटना घडतात ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर वाढदिवसाच्या निमित्तानं हे सगळे टोळके एकत्र येत असतात। याचा शोध सुद्धा पोलिसांनी घेणं आवश्यक आहे, कारण या पद्धतीनं रात्रीच्या सुमारास जे टोळके पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला फिरताना पाहताना दिसत आहेत, आणि या टोळक्यावरती आवर घालण्याची मागणी सुद्धा नागरिक करताना दिसत आहेत। आणि ज्या पद्धतीनं वाहनावरती हे टोळकं लक्ष करतं त्याच पद्धतीने या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांची वाहनं जी आहेत त्यामध्ये त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला दिसत आहेत। निष्पाप नागरिक दिवसभर काम करून आपले वाहन पार्क केलेले असतात, आणि हे जे टोळकं हे जे गुंड आहे ते आपला रोष या वाहनावरती व्यक्त करतं। दहशत बसवण्यासाठी हा सगळा प्रकार होत असल्याची माहिती जरी असली तरी पोलिसांनी या सगळ्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सामान्य नागरिकांकडून होताना दिसत आहे। नीलम, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।